एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। दत्तकला शिक्षण संस्थेची 3 विभागाकडून चौकशी, माया झोळसह तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी। रामदास झोळ फरार, अटकपूर्व जामीन फेटाळला। मनोहर भोसले यांच्याशी कथित आर्थिक हितसंबंध असल्याच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ आणि सचिव माया झोळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत। संस्थेची धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग आणि आयकर विभाग या 3 यंत्रणांकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली। माया झोळ यांना अटक झाली असून रामदास झोळ अद्याप फरार आहेत। त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची विविध पथके तसेच विशेष पथक नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान रामदास झोळ यांच्या अटकपूर्व जामीन बार्शी न्यायालयाने फेटाळला आहे। या प्रकरणात राजेंद्र गोकुळ हुंबे, लक्ष्मीकांत मनमत लिगाडे यांनाही अटक झाली होती। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने माया झोळ, राजेंद्र हुंबे आणि लक्ष्मीकांत लिगाडे या तिघांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली। अंजना कृष्णा यांच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आलेल्या SIT कडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।